हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दईशं आनन्दे वल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र इथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, आपणा सर्वांना वंदन करून आजच्या चिंतनाला आपण प्रारंभ करतोय। कालच आपण 20व्या श्लोकाला सुरुवात केलेली आहे। यत्रो परमते चित्तम निरुद्धम योग सेवया यत्र चैवात्मनात्मानं पश्यन्नात्मनि तुष्यति। परमात्म्याच्या ठिकाणी जीवात्म्याला परमात्म्याच्या ठिकाणी पाहणं, जीवात्म्याला परमात्म्याच्या ठिकाणी पाहणं म्हणजे आपला जीव ब्रह्मरूप आहे असा अनुभव किंवा जाणीवात आणणं। अशा अवस्थेमध्ये त्या योगाभ्यासाने नेहमी झालेलं चित्त जे असतं ते उपरमते शब्द वापरला, उपरम होतं, विषयापासून परावृत्त होतं, निरुद्ध आणि तो योगी सत्व संपन्न झालेल्या अंतःकरणानं त्या जीवात्म्यालाच परमात्म्याच्या ठिकाणी पाहतो, अभेदानं पाहतो। आणि तोच योगी आपल्याच ठिकाणी संतुष्ट होतो। तुष्यती म्हणजे तो संतुष्ट होतो। असं नियमित झालेलं चित्त जे आहे ते शांत होतं। शांत झालेलं चित्त परत त्या संसाराच्या गदारोळामध्ये गोंधळामध्ये मिसळायला जात नाही, उपरम होते। याचा अर्थ तिथून ते विथड्रॉ होते, तिथं बसायला त्याला नको वाटतं। म्हणजे एखादी त्रासदायक गोष्ट असते, त्या त्रासदायक गोष्टीचा आपल्याला सहवास जसा नको असतो तसं हे चित्त संसाराच्या त्रासानं त्याचा वीट आल्यामुळं, त्याचं अनित्यता समजल्यामुळं, त्याचं मिथ्यात्व संसाराचं समजल्यामुळं तिथं परत जात नाही, उपरम होतं। आणि उपरम झालेलं चित्त आहे त्यालाच अशा शुद्ध सूक्ष्म झालेलं चित्तच आत्मक साक्षात्कार करून घेण्याच्या योग्यतेचं होतं। असा हा योगी जो आहे निरुद्ध चित्त ही शेवटची चित्ताची अवस्था आहे। आपण ज्या चित्ताच्या सगळ्या ज्या प्रकार जे बघितले चित्ताचे, त्यातली शेवटची तुर्यातली अवस्था जी आहे ती निरुद्ध चित्ताची आहे। त्यात यत्र चैवात्मन आत्मानं, त्यालाच जीवात्म्यालाच परमात्म्याच्या ठिकाणी तो पाहतो, पश्यनात्मनी, आणि मग तुष्यती, मग संतुष्ट होतो, समाधानी होतो। असा विचार माऊली श्री भगवान आपल्याला सांगायला लागलेले आहेत। 364 नंबर ओवीचा आपण विचार करायला लागलोय। त्यावरती 3च ओव्यांनी माऊलींनी त्याचं निरूपण त्या श्लोकाचं केलेलं आहे। म्हणून आसनाची या गाडिका जो आम्ही अभ्यासू सांगितला निका तेने होईल तरी हो का निरोध या। निरोध कशानं होईल? निरोध शब्दाचा अर्थ आहे प्रतिबंध करता येईल अशा गोष्टींना। म्हणून आसनाच्या बळकटपणापासून म्हणजे सुरुवातीपासून जे यमनियमापासून सुरुवात करून आसनाद्वारे समाधीपर्यंत जो अभ्यास सांगितलेला आहे, बळकटपणा गाढिका, म्हणून आसनाची या गाढिका जो आम्ही अभ्यासू सांगितला निका म्हणजे चांगला, योग्य असा अभ्यास चांगल्या प्रकारे सांगितला आहे। त्या साधनानेच जो मी अभ्यास सांगितला त्या साधनानंच तुला इंद्रियांचा निरोध करता येईल। आणि मी हे तुला सांगितलेले मान्य होण्यासारखं आहे ना, तुला पटते की नाही, की जे आसनापासून आपण सुरुवात केली आणि आसनापासून समाधीपर्यंत आपण गेलो, यम नियम काय असेल ते आसन, नंतर ईश्वर काय पुढे शब्द ध्यान धारणा वगैरे ही जी 8 साधनं जी सांगितलेली आहेत समाधीपर्यंतची,
ह्या समाधीपर्यंतचा अभ्यास जो आहे तो तुला मान्य झाला का नाही, म्हणजे आसनापासून समाधीपर्यंत असा चित्ताचा हळूहळू स्थिर होण्याचा प्रवास होत असतो. अचानकपणे एखादी गोष्ट घडत नाही. म्हणून डायरेक्ट ध्यानावर घेणाऱ्यांची गडबड होते. डायरेक्ट ध्यानावर जे जातात त्यांना वाटतं ध्यान कुणालाच लागत नाही, ध्यान करताच येत नाही, असं ते शेवटचा निर्णय त्यावरती देतात. पण ध्यान जमतं केव्हा, जेव्हा अष्टांग योगाच्या द्वारे प्रत्येक अंगातून 8व्या अंगापर्यंत आपण समाधीच्या जाऊ, तेव्हा ध्यानापर्यंत जाऊ, तेव्हा म्हणून या चित्ताच्या अवस्था आहे. हळूहळू चित्त प्रवास करत असतं. चित्ताचे काही स्टॉप आहेत, म्हणजे स्टेशन आहेत. त्या स्टेशनावरती चित्ताचा प्रवास थोडा वेळ थांबत असतं, ते अवलोकन करत असतं, पाहत असतं, स्थितीमध्ये राहत असतं. अशा वेळी साधकानं सावधपणानं आपल्या चित्ताकडं लक्ष देणं फार गरजेचं आहे. म्हणून इथं माऊली म्हणतात की जो मी अभ्यास आता सांगितलेला आहे त्या साधनानंच त्या इंद्रियांचा निरोध करता येईल, नाहीतर इतर कोणतीही साधनं उपयोगाची पडणार नाहीत. माऊलींनी सांगितलेली अष्टांग योग जो आहे त्या अष्टांग योगाबरोबरच आपली नामसाधना जी आहे ती नामसाधना, ध्यान साधना आणि तत्वचिंतन या तिन्हीचा एकत्रपणा करून सुद्धा आपण सर्वसाधारणपणे वेदांताच्या मार्गानं, वारकरी संप्रदायाच्या मार्गानं, आपला जे संप्रदाय आहे त्या संप्रदायाच्या मार्गानं त्या आपण हळूहळू टप्प्यानं प्रवास करू शकतो. त्यामुळं चित्ताची अवस्था आपण बघितल्या, मूढ चित्त असतं. मूढ चित्त हे तमोगुणातलंच असतं. त्या चित्तामध्ये परमात्मा जाणण्यास उत्सुक सुद्धा नसतं. माझा आणि देवाचा काही संबंधच नाही असं म्हणणारं ते चित्त आहे. त्याला श्रद्धा, उपासना, नाम घेणं, भगवंताची पूजा अर्चा काही माहीत नसतं, काही करण्याची इच्छा नसते. असं मूढ चित्त असतं, क्षिप्त चित्त असतं. आपण तिसऱ्या वेळी बघायला लागलो त्या चित्तांची लक्षणं जी आहेत ते चित्ताच्या अवस्था. बाह्य गोष्टीकडे धावणारं क्षिप्त चित्त असतं, सतत बाहेर धावत असतं आणि आकर्षणामध्ये गुंतलेलं असतं, हे रजोगुणी चित्त असतं. विक्षिप्त चित्तसुद्धा आहे पुढचं, ते कधी कधी अंतर्मुख होतं. ही साधकाची दशा आहे बरं का. तुम्हाला मला याचा अनुभव येतो बघा विक्षिप्त चित्ताचा. विक्षिप्त चित्तामध्ये आपण कधी कधी अंतर्मुख होण्याचा प्रयत्न करतो, पण थोडा वेळच. त्याच्यानंतर पुढे जाऊन लगेच ते चित्त परत प्रपंचामध्ये येतं. परत प्रपंचाचा वीट आल्यामुळे परत त्या साधनेवरती आरूढ होत असतं. परंतु पुढे जे वर्णन केलेलं आहे म्हणजे क्षिप्त आणि विक्षिप्त चित्त हे रजोगुणाची लक्षणं त्यामध्ये सांगितलेली आहेत. आणि इकडं एकाग्र चित्त जे अनंत सांगितलेलं आहे ती नामानं इथं ध्यानाची अवस्था लागते. एकाग्रता शब्दाचा अर्थ एका अग्रावरती स्थिर होणं. म्हणजे नाम हे जर अग्र जर धरलं, किंवा विठ्ठलाचं पाय, रामाचं पाय, किंवा भगवान श्रीकृष्णाचं मुखावलोकन आपण करायला लागलो आणि त्याच्यावरतीच लक्ष केंद्रित करायला लागलो. ओम नावाचं एक आकार आहे, त्या ओमवरती आपण एकाग्रता करायला लागलो तर आपण ध्यानानं या ठिकाणी चित्त स्थिर होणारं हे एकाग्र चित्त असतं. आणि निरुद्ध जे आहे आत्ताच्या श्लोकामध्ये सांगितलेलं जे आहे ते अनुसंधानामध्ये, आत्म्याच्या अनुसंधानामध्ये राहणार आहे. ते नाम आणि नामी यांचाही प्रांत ओलांडून पुढे जातं आणि त्याला आपण पुढची ध्यानाची किंवा तुर्याची अवस्था म्हणलेली. एकाग्रता ही ध्यानाची अवस्था आहे आणि निरुद्ध ही तुर्याची अवस्था आहे. तुर्या अवस्थेमध्ये वृत्ती उठायच्याच बंद होतात आणि बाह्य विचारापासून त्याचं अंतःकरण आणि चित्त परावृत्त झालेलं असतं, निरुद्ध झालेलं असतं. निरुद्ध म्हणजे प्रतिबंध झालेला असतो, त्याला आणि बंद करून टाकलेलं असतं. म्हणजे आपण पुन्हा पुन्हा एक ती चारोळी घेतो की स्वतःभोवती कुंपण हवं, म्हणजे आपलं जग ठरवता येतं. बाहेर वरवटलेलं असलं तरी स्वतःपुरतं सारवता येतं. स्वतःपुरताचा सतत विचार करायला परमार्थाची साधनं आपल्याला लावत असते. बाहेर काय चाललंय, किती चाललंय याच्याशी घेणं देणं ठेवण्यामुळं आपल्यात जे विकार आहेत ते बाहेरचे जे घुसतात आणि कळबळ माजवत असतात. म्हणून आपल्या चित्ताला कुंपण घालून ठेवावं, त्याला निरुद्ध करणं म्हणतात. निरुद्ध केलं ना तर बाहेरचं आत घुसायचं बंदच होतं आणि मग होतं काय, आत जी शांतता आहे ती प्रशांत शांतता जी आहे ती शांतता अनुभवता येते. कुठल्याही प्रकारची वृत्ती, संकल्पाची किंवा निश्चयाची किंवा आणखीन कुठली धावणारी वृत्ती सगळ्या शांत होतात आणि शांत झाल्यापासून बाह्य विचाराचा वारा सुद्धा तिथेपर्यंत पोहोचत नाही. अशा निरुद्ध चित्ताचं वर्णन केलेलं आहे. आणि असं निरुद्ध जर चित्त झालं तर
ही साधना जी आहे ही साधना इंद्रियांचा निरोध करणारी आहे असं माऊली म्हणतात. तो आसनापासून सुरू केलंस ना, आता जो अभ्यास मी सांगितला तो अभ्यास निरुद्धपर्यंत जातो. म्हणजे मूळ चित्तापासून निरुद्ध चित्तापर्यंतचा प्रवास साधकाला करावा लागतो. या ध्यानाच्या आणि अष्टांग योगाच्या प्रक्रिया आहेत बरं का. पण हीच निरुद्धची अवस्था जी आहे ही नामामध्ये सुद्धा आपल्याला प्राप्त होऊ शकते. हा मुद्दा फार महत्त्वाचा आपल्यासाठी सोपा आहे. ह्या सगळ्या गोष्टी ध्यानाच्या आणि अष्टांग योगाच्या आपल्याला जमण्यासारख्या नाहीत सर्वांना. काहींना जमत असतील ते करू देत, पण ज्यांना जमत नाही तसे 99% लोक आहेत. ज्यांना नाम जमतं ती सगळ्या लोकांना नाम जमू शकतं. 100% लोकांना नाम जमू शकतं. म्हणून सगळ्या संतांनी नामाचा चौदो केलेला आहे. वेदचारी शब्दच वापरलेला आहे. काय देवाची आधारी उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी साधल्या. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. असोनी संसारी जीवे वेगू करी. वेदशास्त्र उभारी बाह्या सदा. हा शब्द त्यातला महत्वाचा आहे. वेद शास्त्र बाह्या उभारून सांगतं की असोनी संसारी जीवे वेगू करी. तू संसार सोडणार नाहीस मला माहिती आहे हे शास्त्र म्हणतंय. संत म्हणतात तू संसार सोडणार नाहीस मला माहिती आहे, म्हणून तुला मी सांगतोय बंधनात घालत नाही. तू संसारामध्ये राहा बाबा. आणि संसारामध्ये राहून सुद्धा काय कर, मात्र जीवेला वेग कर. तुझं चित्त आपोआप निरुद्ध होईल. प्रापंचिक गोष्टीपासून तुझा तू परावृत्त व्हायला सुरुवात होईल. पण यासाठी जी साधना माऊली म्हणतात तुला जी सांगितली अर्जुना ती तू त्या पद्धतीनं कर. आसनापासून सुरुवात कर आणि सुरुवात करून पुढे पुढे जा. म्हणून कधी आपल्याला या प्रापंचिक गोष्टीचा एक गोष्ट सोडल्याशिवाय आतमध्ये घुसताच येत नाही. दोन्ही गोष्टी आपल्याला करता येत नाही ना. मी माझं हे टाकावं लागतं पाठीमागं आणि पाठीमागं टाकूनच पुढं जावं लागतं. उदाहरण, पाण्यात जर उडी मारायची असेल एखाद्या पाण्यामध्ये खोल पाण्यामध्ये सूर मारायचा असेल, उडी मारायची असेल तर उडी मारताना पायाखालचा काठ जमीन सोडावी लागते ना, तरच आपल्याला पाण्यात बुडी मारता येते. आणि जर अशी चित्तात जर बुडी मारायची झाली, आत्मस्वरूपामध्ये बुडी मारायची झाली तर प्रपंचाचा काठ आपल्याला सोडावाच लागेल. प्रपंचाची जमीन आपल्याला सोडावी लागेल. आणि प्रपंचाची जमीन नाही सोडली तर आपल्याला ती बुडी म्हणजे आत्मस्वरूपामध्ये आपल्याला रममान होता येणार नाही. म्हणून मुद्दा हा आहे, कुठल्याही गोष्टीमध्ये आपल्याला आत घुसायचं असतं त्यावेळी साध्या साध्या छिल्लक गोष्टी, प्रापंचिक गोष्टी, विषयातले सुख यांचा त्याग आवश्यकच आहे. हा त्याग झाल्याशिवाय एखादी गोष्ट सोडल्याशिवाय दुसरी गोष्ट प्राप्त होत नाही. एखादी महत्त्वाची गोष्ट प्राप्त करण्यासाठी एखाद्या छिल्लक गोष्टी सोडाव्या लागतात. याला प्राधान्यक्रम ठरवणं म्हणतात. ज्याला असा प्राधान्यक्रम ठरवता येतो ना तो परमार्थाच्या साधनेला पहिला क्रमांक देईल. अन्यथा आता बरेचशी मंडळी आपल्या समाजातली आहे की जी प्रपंचाला पहिला स्थान दिलेला आहे. पैसा कमवणे, मोठं होणे, प्रतिष्ठा, नंतर संपत्ती या गोष्टी ज्याला प्रथम क्रम दिलेला आहे, प्रायोरिटी दिलेली आहे, ही प्रायोरिटीज घातक आहे. ज्याला आपण अधिक महत्त्व देतो त्याला महत्त्व दिल्यामुळं त्याचाच त्रास आपल्याला होतो. महाराज सांगतात की आपण कुठल्याच गोष्टीला अधिक महत्त्व देऊ नये. त्यात पहिली गोष्ट आता ही प्राधान्यक्रमानं सांगितलेली आहे ती प्रभाते म्हणे रामचिंतित जावा, हा प्राधान्यक्रम आहे. पहिल्यांदा सकाळी उठल्याबरोबर भगवंताच्या नामस्मरणानंच आपल्या रोजच्या जीवनाची सुरुवात करावी. आणि म्हणून म्हणलेलं आहे की आपण जर या विचाराचा काठ सोडला नाही तर निर्विचार निरुद्ध अवस्था येणार नाही. निरुद्ध अवस्था यायसाठी मूढपणा, क्षिप्त विक्षिप्तपणा सोडायलाच पाहिजे ना. चित्ताच्या ज्या 3 अवस्था अगोदरच्या आहे त्या सोडल्याशिवाय एकाग्र आणि निरुद्ध चित्ताचा अनुभव येणार कसा सांगा आपल्याला. आपण मूढपणाने वागतो, अज्ञानामध्ये सतत राहत असतो, नको नको ते अनप्रॉडक्टिव्ह विचार्स आपण आपल्या मनामध्ये करत असतो ज्याचा माझ्या जीवनाशी थोडा सुद्धा संबंध नसतो. इतरांचा द्वेष करणं हा उपद्व्याप आहे बरं काय, आपल्याला लक्षात येत नाही. मनात कारण नसताना फालतू एखाद्या गोष्टीचा मीपणा अहंकारानं जगणं हे अत्यंत क्षुद्र गोष्ट आहे. पण त्या क्षुद्र गोष्टीच्या नादाला लागल्यामुळं महत्त्वाच्या गोष्टी आपल्या हातातून निसटतात. हे आपण आपलं प्राण जाईपर्यंत आपल्याला लक्षात येत नाही. आणि म्हणून काय होतं, आपल्याला जे दुःख पदरात पडतं ते कारण गोष्ट आहे क्षुद्र गोष्टीच्या मागे लागल्यामुळं.
त्यामुळे क्षुद्र गोष्टी कोणत्या, तर बऱ्याच वेळा त्या प्रपंचाला महत्त्वाचं स्थान देणं, प्रपंचातल्या भेटणाऱ्या माणसांना अति स्थान देणं, त्यांना महत्त्व देणं, त्यांच्या बोलण्याला प्रत्येक शब्दाला किंमत देणं. जगातल्या सगळ्या माणसांच्या शब्दाला जर किंमत द्यायला लागलो आपण तर ते किंमत काय होईल, खरी शब्दाची किंमत ढासळून जाईल. प्रत्येक व्यक्तीचं समाधान करण्यामध्ये आपण जर गर करायलो तर अशी अनेक आयुष्य जरी आपण जगलो तरी कुठल्याच जन्मामध्ये कुठल्याच व्यक्तीचं आपण समाधान करू शकणार नाही. म्हणून दुसऱ्याला इम्प्रेस करण्याच्या नादामध्ये स्वतःचं इम्प्रेशन आपण घालवतोय की काय, हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. दुसऱ्याला गोड वाटावं म्हणून मी त्रास करून घेतोय की काय, हा मुद्दा त्यातला आहे. एखादा माणूस माझ्या साधनेच्याच मध्ये आला आणि त्याची तो आपली वेळ मागत असेल तर त्या माणसाला केवढी किंमत द्यायची, हा मुद्दा आपला आहे. नामाला किंमत द्यायची की त्याच्याच्या भेटीगाठीला किंमत द्यायची, हा मुद्दा आहे. म्हणून पाण्याचा काठ सोडल्याशिवाय पाण्यात बुडी मारता येत नाही, हा मुद्दा लक्षात ठेवायचा. म्हणजे विचारांचा काठ सोडल्याशिवाय आपल्याला निर्विचार अवस्था प्राप्त होणार नाही. मूळ विक्षिप्त आणि विक्षिप्त चित्ताची स्थिती त्यागिल्याशिवाय आपल्याला निरुद्ध चित्ताची अनुभूती येणार नाही. ही अनुभूती जर प्राप्त करून घ्यायची असेल तर हा काठ सोडायला पाहिजे. ह्या प्रांतातून पुढच्या प्रांतात आता पाय घातला पाहिजे. पुढे 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 जायचा आपण प्रयत्न केला पाहिजे. ही ऊर्ध्व गती सतत सांभाळता आली पाहिजे. नित्य नवा दिस जागृतीचा तुकोबाजी बोलतात ना, त्याचा अर्थ तोच आहे. रोज रोज परमार्थातल्या वेगवेगळ्या अनुभूती आपल्याला याव्या लागतील. यासाठी थोडासा समजूतदारपणा आणि येणारी जी बघणारी सगळ्या गोष्टी, ऐकण्यात येणाऱ्या सगळ्या गोष्टी, त्या अनुभवाच्या प्रांतावर त्याचा आपण कस काढला पाहिजे, त्याची कसोटी किंवा त्याला चिकित्सा केली पाहिजे. खूप गोष्टी समाजामध्ये आपल्या समोर घडत असतात, ऐकायला येत असतात. याचा संबंध कुठं आहे जगण्याशी, आणि तोच अनुभव माझीच अनुभव सगळ्याला ते मिळतील आणि त्या अनुभवावर मी शहाणा होईल म्हणायची काही गरज नाही. जगाच्या अनुभवावरून कळतं. मीच मरायला पाहिजे काय म्हणजे शरीर नाशवंत आहे कळेल नाही, तर जगाची शरीरं मरायला लागेल त्यावरून कळते ना जगातली शरीरं सगळी नाशवंत आहेत. हा दुसऱ्याचा अनुभव आहे, माझा अनुभव नाही. मृत्यू हा दुसऱ्याचा अनुभव आहे. त्या दुसऱ्याच्या अनुभवावरून मला शिकता येते की नाही, येतं शिकायला. पण हा समजूतदारपणा, पण शिकण्याची वृत्ती आपण ठेवली का, किंवा त्यातून काही शिकलो काय आपण की शरीर नाशिवंत आहे, हा दुसऱ्याचा अनुभव. त्या अनुभवाचा मला प्रत्यय येण्यासाठी मला काय करायला पाहिजे, मरायचं काय मग नाही. तर आपण असं मी जाणार आहे ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. याला समजून घेणं म्हणतात. ह्या समजूतदारपणा जेव्हा येतो तेव्हा आपण विचारातून हळूहळू पाय काढून निर्विचार अशा अवस्थेमध्ये जातो. त्याला निरुद्ध म्हटलेला आहे. त्यामुळे जीवात्म्याच्या ठिकाणी परमात्म्याची कल्पना करायला चालू होते. माझा जो जीव आहे ते परमात्म्याचा अंश आहे असा तो पाहतो. वर्णन केलेलं आहे. चैवात्मन आत्मानं पश्यनात्मनी तुष्यती, आणि मग संतुष्टीचा अनुभव तो घेतो. त्याशिवाय संतुष्टता येत नाही. म्हणून माऊली म्हणतात मी तुला साधनेची साधना जी सांगितलेली आहे आसनापासून समाधीपर्यंतची, यानंच या इंद्रियांचा निरोध होऊ शकतो. याच पद्धतीने इंद्रियांचा निरोध करता आला पाहिजे. नाही तर दुसरा गोष्ट बघा, इंद्रियांचा निरोध करणं, त्यांना थांबवणं, नियंत्रित करणं ही एक गोष्ट झाली. दुसरी गोष्ट भगवंताच्या अनुसंधानामध्ये राहणं ही एक दुसरी गोष्ट आहे. कशा दोन गोष्टी आहेत बघा. आपण जर भगवंताच्या अनुसंधानामध्ये नुसतं राहायचं जर लक्षात ठेवलं तर इंद्रियांचा निरोध जो आहे तो आपोआपच होत राहील ना. जे एक काम जर चित्त करायला लागलं तर दुसरं काम करत नाही ते. मग त्याला इंद्रियांचा निरोध करायला कामाला लावावं की भगवंताच्या अनुसंधानामध्ये कामाला लावावं, हा मुद्दा आपण लक्षात ठेवण्यासारखा आहे. म्हणून सगळ्या सोपी चांगली गोष्ट इंद्रियांना काबूत ठेवणं फार कठीण गोष्ट आहे. पण त्याऐवजी दुसरी गोष्ट काय करावी की भगवंताच्या मागं लागावं, भगवंताच्या अनुसंधानामध्ये राहावं. आत्मस्वरूपाच्या अनुसंधानामध्ये राहिल्यामुळं इंद्रिय शिथिल होतात. भगवंताच्या स्मरणामध्ये प्रपंचाचं स्मृती नष्ट होतात. मग प्रपंचाच्या स्मृती नष्ट करण्याच्या नादाला कधी लागू नये, कारण ती स्मृती एक नाही, ती स्मृती अनेक प्रकारचे आहेत. प्रपंचाचे वेगवेगळे कंगोरे आहेत, ते माझ्यासमोर येतात. कशाचं छेदन करत राहू मी, म्हणून नुसतीच पालवी खोडत किती दिवस बसणार आहे. मग त्याऐवजी काय करावं, मूळ गोष्ट जी आहे ते मूळ अज्ञान,
त्यासाठी आपण परमेश्वराच्या अनुसंधानात एकच काम करावं लागतं. इंद्रियांना नियंत्रण करण्यासाठी अनेक प्रकारच्या उलाढाली कराव्या लागतील, परंतु भगवंताच्या अनुसंधानासाठी एकच गोष्ट करावी लागते, आणि ती म्हणजे त्याच्या स्मरणात. आणि कोणाच्या? तर आत्मस्वरूपाच्या. आत्मस्वरूपाच्या शब्दाचा अर्थ आहे भगवंताच्या स्मरणामध्ये राहणं. ही सगळ्यात गोष्टी महत्त्वाच्या आहे. तीच वृत्ती, मग कुठली वृत्ती उठत नाही. वृत्ती उठायच्या बंद कराव्यात, ती भगवंताच्या अनुसंधानामध्ये राहावं. म्हणून सोपा साधन आपण लक्षात कधी पण घ्यायचं. इंद्रियांना ताब्यात ठेवण्याच्या नादाला कधी लागायचं नाही. फार कठीण गोष्ट आहे, कारण भल्या भल्याना ते फसवतात. त्याच्यापेक्षा काय करावं? भगवंताच्या अनुसंधानात राहावं. म्हणजे इंद्रियांचा विसरच पडतो ना. विषयचा काय झाला? विषय काय होतो? नारायणाचं स्वरूप देणं म्हणतात. विषयी विसर पडला निशेष, आणि मग ब्रह्मी ब्रह्मरस ठसावला, असं तुकोबाराम महाराज म्हणतात ना. त्याचा अर्थ तोच आहे. यावेळी विषयांचा विसर पडतो. केव्हा पडतो? भगवंताच्या अनुसंधानामध्ये आपण राहिलो की विषयांना आणि इंद्रियांना वेगळं शिक्षण आपल्याला द्यावं लागत नाही. म्हणून मायेला अडवायचा प्रयत्न करायला गेलो की मायावर डोक्यावर बसते, कारण आपल्याला माहीत नसतं त्याला कसे आवरायचे आहे. त्यापेक्षा त्या मायेला सांगावं, मायेला नव्हे भगवंताला सांगावं, ती तुझीच माया आहे, तूच ती आवर, कारण मला ती आवरता येत नाही. इंद्रिय त्याचा स्वामी तू आहेस, अंतःकरणाचा स्वामी तू आहेस, म्हणून माझं अंतःकरण, माझी इंद्रिय ही तूच आवर, असं आपण त्याच्याकडे जाऊ शकतो. विषयानं म्हणू शकत नाही किंवा विषयानं आवर घालू शकत नाही. आपण घालता येत असेल त्याला योगिक प्रक्रिया म्हणायची, आणि देवाला सांगायचं असेल तर त्याला भक्ती म्हणायची. सुफी व्याख्या कशा भक्तीच्या आहेत बघा. भक्ती कशाला म्हणायची? देवाकडनं काम करून घेणं, त्याला भक्ती म्हणतात. आणि आमच्या इंद्रियाकरवी देवाकडे जाणं, इंद्रियांना शांत करायचे, सगळी प्रपंचाची झाकाझाकी करायची, आणि मग देवाचं भजनाला बसूया. त्याच्यापेक्षा देवाचं भजन याला प्रायोरिटी. मग प्रपंच जो आहे ना, तो प्रपंच, उरलेला प्रपंच जो आहे तो विस्मरणात जातो. आणि खरी गोष्ट तीच आहे, प्रपंचाचं विस्मरण म्हणजेच भगवंताचं स्मरण असतं. विशेष करून भगवंताचं स्मरण करावं लागत नाही, कारण भगवंत हे माझं स्वरूप आहे. त्याचं स्मरण कशाला करायला पाहिजे? मी माणूस आहे, मी माणूस आहे, मी माणूस आहे असं स्मरण करायचं काय? त्याविषयी काय करावं? मी कुणाचाही कोणी नाही, मी कुणाचाही कोणी नाही, ही गोष्ट फार महत्त्वाची. म्हणजे मी कोण आहे मला कळायला लागेल. म्हणून इथं म्हणलेलं आहे की मनाचा प्रवाह केवळ स्वरूपाकडं असणं त्याला ध्यान म्हणतात. आणि नामाद्वारे त्याच वर्णनाने केलेलं आहे. नाम आपण घेतो, नामाद्वारे नामीशी एकरूप आपण होतो. तिथं थोडंसं वेगळं पण शिल्लक राहतं बरं का. मी नाम घेणारा एक, आणि तो नामी ज्याचं मी नाम घेतो तो नामी एक, अशा दोन गोष्टी शिल्लक राहतात. त्यावेळी ध्यान चालू असतं बरं की आपल्याला. पण ध्यानात सुद्धा द्वैत असतं. ध्यानामध्ये द्वैत असतं. त्यामुळे ध्यान ही अलीकडची पायरी मानलेली आहे तुरीच्या समाधीच्या अलीकडची पायरी का मानलेली आहे? तर तिथं द्वैत थोडं का असणार शिल्लक राहतं, पण शेवटी नाम सुद्धा थांबतं आणि नामीच फक्त शिल्लक राहतो. दुसरं काही शिल्लकच राहत नाही. माझं नाम घ्यायचं गळूनच पडतं, तोंडातून शब्दच येत नाही. जसे एखाद्याला कुणाला तरी बेशुद्धीचं औषध डॉक्टर देतात इंजेक्शन ना, आणि त्यांना म्हणतात 1 2 3 4 5 6 7 8 10पर्यंत नंबर सगळे मोजा तुम्ही, आणि मोजा म्हणता म्हणता त्याला इंजेक्शन दिल्यानंतर भूल दिली की नाही हे समजण्यासाठी त्याला बोलत असतात 1 2 3 4पर्यंत. कसा तर तो जातो 5 6 10 तरी त्याला म्हणताच येत नाही. म्हणजे 10 म्हणायची अवस्था संपते. जसं राम कृष्ण हरे हे शब्द थांबतात, आणि थांबले की फक्त शिल्लक राहतं त्या नामीशी अनुसंधान जे आहे ते शिल्लक राहतं. त्याला सप्रज्ञान समाधी असं म्हणतात, त्याला सविकल्प समाधी म्हणतात. निर्विकल्प अजून नाही बरं का. सविकल्प समाधी म्हणतात त्याला. ध्यानाची वरची अवस्था एकाग्र अवस्था म्हणतात. चित्ताची जी एकाग्र अवस्था जी असते त्यावेळी फक्त ज्याचं आपण नाम घेतो तो नामी फक्त शिल्लक राहतो. त्यामुळे
स्वरूपानंदांची एक प्रार्थना फार सुंदर आहे बघा. उदारा जगदाधरा देही मज असा बुर. त्या प्रार्थनेमध्ये पुढे म्हणतात बघा, मी माझे मावळो तू तुझे उगो आता, मी तू पण जगन्नाथा हो एकची तत्वता. प्रार्थनेमध्ये शेवटीच सांगितलेली उभी आहे बघा ती. ते म्हणतात, मी माझे मावळो आणि तू तुझे उगो. मी माझं मावळलं, मी नाम घ्यायला बसलोय, ज्या जागेवर बसलोय याचं नाम घ्यालोय, माळात आता सगळं मावळलं. तू तुझे उगो, फक्त आता नामी शिल्लक राहायला ध्यानाची अवस्था आहे बघा. तू तुझे उगो आता. पण पुढे जाऊन आणि स्वरूपानंद स्वामी बोलतात, मी तू पण जगन्नाथा आता हो एकची तत्वता. आता मात्र तू आणि मी जे आहे तू वेगळा मला दिसत होतास, तर आता तू आणि मी वेगळा नाही, तू आणि मी एकच आहोत. ही समाधीची अवस्था आहे. अगोदर मी माझे मावळो ही ध्यानाची अवस्था आहे, आणि मी तू पण ही जगन्नाथा हो एकची तत्वता ही अवस्था जी आहे ही समाधीची अवस्था आहे. समाधीच्या अवस्थेचा विचार या ठिकाणी साधने म्हणून केलेला आहे. निरुद्ध चित्ताचं वर्णन चालू आहे. त्यामुळे नामी संबंध, त्यावेळी सप्रज्ञान समाधी असते, तिथं एकाग्र अवस्था असते. त्या समाधीला सबीज समाधी, सविकल्प समाधी, स म्हणजे विकल्पासहित, बीजासहित, त्याच्यासहित असलेली समाधी, त्याला त्या ठिकाणी प्रज्ञा जागृत असते, स्मृती जागृत असते, त्यावेळी ती सप्रज्ञा समाधी असते. प्रज्ञा शब्द त्यासाठी आहे. नंतर स्मृती राहत नाही, केवळ नामी राहतो, त्याला असंप्रज्ञात समाधी किंवा निरुद्ध अवस्था म्हणतात. म्हणून सिद्धी, विषय, या संसार यांचं सगळ्याचं चिंतन संपतं, आणि चित्त जेव्हा उपरम पावतं तेव्हा निर्बीज किंवा निर्विकल्प समाधी होते. हे निरुद्ध चित्ताचं लक्षण या श्लोकामधून माऊलींनी सांगून टाकलेलं आहे. म्हणून म्हणतात, या साधनेचा, या इंद्रियांचा विरोध होऊ, या साधनेनेच या निरुद्ध अवस्था आपल्याला प्राप्त होईल, त्याशिवाय येणार नाही. आणि म्हणून म्हटलेलं आहे की निरुद्ध स्थितीत राहण्याच्या अभ्यासाने चित्त आत्मस्वरूपापासून खाली येतच नाही, तिथंच राहतं. म्हणून माऊली तुकोबांचा इसला अभंग आहे बघा, ते एकदा चित्ताला त्या गोडी लागली ना तिथली, की तिथून बाहेर परावसं वाहत नाही. येणे सोशे मन झाले हाव भारी, परत माघारी येत नाही. तुकोबा कसे म्हणतात, बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल, या अभंगामधला पुढचे तुकडा तो आहे. त्यामध्ये ते बोलतात, येणे सोशे, याचा सोस मला इतका लागला, त्यामुळे झाले मन हवभरी. माझं मन हवभरी म्हणजे राहिलंच नाही शिल्लक, चित्त संपलं आणि परत माघारी येत नाही. तिथं चित्त चाकाटले. आणखीन एक ओळीमध्ये माऊली बोलतात, चित्त चाकाटले. अगदी चित्ताला त्याच छंद लागलेला असतो. त्यामुळं तुकोबा म्हणता, स्थिरावली वृत्ती पांगुळला प्राण, अंतरीची खून पावून या. काय म्हणतात, स्थिरावली वृत्ती पांगुळला प्राण. आता ज्याला त्याला ह्या अनुभवाच्या गोष्टी आहेत बरं का, ह्या शब्दात सांगून कळणार नाही. स्थिरावली वृत्ती पांगुळला प्राण, वृत्ती स्थिर होते आणि शरीराच्या आणि इंद्रियांच्या सगळ्या हालचाली बंद होतात, त्याला म्हणायचा पांगुळला प्राण. प्राण पांगुळला ना, तर पांगुळला की तू हालचाल करत नाही. आमच्या ज्या हालचाली होतात ना, बोलतो, पापणी होतो, हात हलवतो, बटन नाचवतो, प्राणामुळं घडतंय. आतमध्ये प्राण फिरतोय ना, तो प्राण हलवतोय आपल्याला. प्राणवायूमुळंच आपल्या सांध्यांच्या हालचाली सगळ्या चालू असतात. तिथंच काहीतरी प्रॉब्लेम झाला की सांधेदुखी सुरू होते, आणखीन काहीतरी हातामध्ये हाडामध्ये दुखणी सुरू होतात. त्या प्राणांच्या क्रिया आहेत. प्राण पांगुळला, प्राण पांगवतो, शरीराच्या सगळ्या हालचाली बंद होतात, वृत्ती स्थिरावते आणि अंतरीची खून पाहून या. तुकोबा म्हणतात, काय अंतरीची खून आहे, ते निरुद्ध चित्त जे आहे ते परमात्म्याच्या वरती स्थिर झालेलं असतं. तिथून ते परत माघारी येत नाही. आता काही करणं थांबतं, काहीच करायचं शिल्लक नसतं, थांबतं. उलट काहीतरी प्रयत्न करावा तर तो अडथळा बनू शकतो बरं का. म्हणून प्रत्येक साधनेमध्ये प्रयत्न हे अडथळे असतात. प्रयत्नानं काही होत नाही. साधनेच्या बाबतीमधला विचार हा व्यवहारातला विचार नाही बरं का. साधनेच्या बाबतीतला धडपड जी असते ती धडपड बरेच वेळा व्यर्थ ठरते. धडपडच आपल्या मार्गातला अडथळ ठरू शकतो. म्हणून चित्ताला चटक लागते, आणि चित्ताला एकदा चटक लागली की चित्त म्हणते याला सोडायचं नाही. लाचावले मन लागलेशी गोडी, ते जीवेन सोडियाशी झाले. तुकोबा कसा अभंग, कसा त्यांचं चित्त झालं असेल बघा. भंडारा डोंगरावरती
विचार म्हणतात, लाचावले मन आता आता दृष्टी पुढे ऐसा चित्तूर आहे, जो मी मज पाहे पांडुरंगा. लाचावले मन लागलीशी गोडी, ते जीवेन सोडी ऐसे झाले. तुका म्हणे आम्ही केली नहिवाळे, पुरवावी आळे माय बापा. माझी आता इच्छा जी आहे शेवटची, जी तुझ्याशी एकरूप व्हायची आहे, ती तुझ्याशी व्हायची, एकरूप व्हायची इच्छा, ही माझी शेवटची इच्छा आहे. आता लाचावलेलं मन आहे माझं, हे जात नाही तिकडे प्रपंचाकडे, त्याला हुसकललं तरी तिकडे जात नाही, ते इथं तिथंच येऊन बसतं. एखादी माशी येऊन जशी गोडीवर येऊन बसते ना, किंवा घाणीवर येऊन बसते, हुसकलले तरी तिथंच येऊन बसते, तसा प्रकार आहे. तर तोच प्रकार मनाचा होतो. आणि ते मन त्या त्या आत्म्याच्या, त्या स्थिरारलेल्या आत्म्याच्या ठिकाणी चालत राहतं. आणि त्यामुळं विषयात रस घेणारे जे असतं ते रिकाम नसतं, चित्ताला चटक लागलेली असते. अशा निरुद्ध चित्ताची अवस्था तुला प्राप्त होईल केव्हा? ही जर साधना तू करशील, नाम साधना करशील तू, तर नामामुळे तुला ध्यान लागेल. नामाची एक समाधी असते, समाधी ही योगामध्येच आहे असं समजायचं नाही बरं काय. आपण नाम समाधी नावाचा एक शब्दच आहे आपल्याकडं, आला कुठून तो शब्द सांगा बघू. तर नाम ही समाधीच आहे, लागली समाधी म्हणतात. ही समाधी लागते, त्याचा अर्थ होतो की नाम आणि नामी, नामधारक हे तिन्हींचा संगम एकत्र होतो. आणि ते तिन्ही वेगवेगळे करताच येत नाहीत, त्यावेळी ती समाधीच लागलेली असते. त्यावेळी चित्त एकदम स्थिरावलेलं असतं, निरुद्ध झालेलं असतं. यासाठी योगच करायला पाहिजे, कुंडलिनी जागृत करायला पाहिजे, प्राणायामाच्या द्वारे जायला पाहिजे, असं काही नाही. तो कठीण प्रवास आहे, हा सोपा प्रवास आपण करावा म्हणजे नामाचा. पण माऊली म्हणतात, म्हणून आसनाची या गाडिका, जो आम्ही अभ्यासू सांगितला निका, तेने होईल तरी हो का निरोधया, एरवी तरी येणे योगे, जे इंद्रिया विंदान लागे, ते चित्त भेटोर गे आपण बिया. माऊली काय बोलतात? असा इंद्रियांचा निग्रह झाल्यानंतर, एरवी तर असा आहे, योगाभ्यासानं जेव्हा इंद्रियांचा निग्रहाचा वेध लागतो, त्यावेळी चित्त आपल्या आत्मस्वरूपाच्या भेटीला निघतं. आत्मस्वरूपाच्या भेटीला निघतं म्हणजे आत्मनिष्ठ बनतं, आत्मनिष्ठ बनतं. चित्त भेटो रेगे आपण पेया, आपण आपल्याला चित्त भेटायला येतं. आता चित्ताला चित्त भेटायला जाणं म्हणजे काय? तर आत्म्यालाच आत्म्याचीच ओळख होणे, त्याचीच त्याला ओळख होणे. आपण पेया एरवी तरी येणे योगे, जे इंद्रिया विंदान लागे. विंदान म्हणजे त्याची चटक लागणे, याचा वेध लागणं म्हणतात. म्हणून इंद्रियांचा निग्रह झाल्यावरच चित्त जे असतं ते चैतन्याच्या भेटीला जातं. म्हणून विंदान शब्दाचा अर्थ निग्रह किंवा त्याची चटक लागणे. हे कधी कळेल माहिती आहे? विषयात दोष दिसल्याशिवाय इंद्रिय विषयाला सोडणार नाही, लक्षात घ्या. इंद्रिय जे आहेत, इंद्रियांचा निग्रह होणं, तो नुसता निग्रह होत नाही, ती एक वस्तू खराब आहे, ती तिथं विष आहे. ते विष आहे कळल्याशिवाय तिथून ते मन बाजूला येईल का सांगा बघू? नाही ना. एखादी अग्नीचा एक तिथं गोळासा आहे किंवा तापलेली गरम झालेली इस्त्री आहे, त्याला बोट लावल्यानंतर भासतंय हे कळल्यानंतर परत बोट लावेल का? तिथं लावणार. मग परत हाताला आपल्या शिकवावं लागते, जाऊ नको तिकडं, जाऊन ते स्वतःच जात नाही का? त्यांना ती वाईट गोष्टीचा अनुभव घेतलेला असतो. तसे विषयातले दोष जसे निघून जातील ना, म्हणून माऊलींचा ओवी आहे ना 15व्या अध्यायामधली, खूप वेळा आपण घेतलेला आहे. जे विषय रांधिले रस सोय, तो जेवणारा ठावची होय, तो ताटची सांडोली जाये जयापरी. ताटामध्ये जेवणात विष घातलंय असं सांगून जर जेवायला कोणाला तरी वाढलं तर तो ताट फेकून जातो, भुकेलेला असला तरी सुद्धा. तसं जरी त्या विषयांची गरज असेल तर त्या विषयातले दोष जेव्हा दिसायला लागतील तेव्हा तिथून ते चित्त त्या विषयाकडे जाणारच नाही. ते इंद्रिय त्याच्याकडं, जशी माशी निखाऱ्यावर बसत नाही ना, ही शास्त्रातली भाषा आहे. माशी उदाहरण जे आहे ना, माऊलींचं उदाहरण आहे. माशी निखाऱ्यावर कधी बसत नाही. काय तिला सांगायला लागतंय निखाऱ्यावर बसू नको? काय तिनं पुस्तक वाचलेले आहेत? नाही वाचायला. तिनं ज्ञानेश्वरी वाचली होती काय म्हणून निखाऱ्यावरती बसत नाही? नाही. अनुभव हा शास्त्राच्या पलीकडे आपल्याला घेऊन जातो. फार महत्वाची गोष्ट आहे. अनुभव आलेत ना की मग समजतं. म्हणून विषय सुखाची तळमळ, व्याकुळ होणं संपतं आणि परमेश्वराच्या किंवा स्वरूपा व्यतिरिक्त अन्य वृत्तीचा निराशच व्हायला लागतो.
एरवी तरी येणे योगे जे इंद्रिया विंदान लागे. निरुद्ध व्हायला लागते चित्त निग्रह व्हायला लागतो इंद्रियांचा आणि ते चित्त मग आपोआप चित्त भेटो रिगे आपण पेया. त्यामुळं राग द्वेष काम क्रोधाचे आवेग सगळे शांत झालेले असतात. त्यातला इंटरेस्टच संपलेला असतो. चिंतनाचा विषय बाहेरचा नसतो. त्यामुळे अंतर्मुख मन होतं. चित्त बाहेर जात नसल्यामुळं करील काय मग सांगा बघू. ते परत जाऊन आपल्याकडेच येणार ना आणि आपल्याजवळच थांबणार. कुठं जाणार सांगा. ते तिकडं जायला तो जात होतं कारण तिथं काहीतरी त्याला पाहिजे होतं म्हणून जात होतं. आता त्याला काही नकोच आहे मग ते हे बाहेर पडेलच कसं चित्त सांगा. ते पडतच नाही. मग कुठं राहतं. आपण पिया शब्दच वापरलाय माऊलीने. तिथंच राहतं आणि आपलाच आनंद आपण लुटत बसतं. कारण आतापर्यंत त्याला जो आनंद मिळत नव्हता त्याला वाटत होतं बाहेर आनंद आहे. त्यामध्ये बाहेर जाण्याचा प्रयत्न करत होतं. आता त्याचा चिंतनाचा विषयच बदलला. चिंतनाचा विषय कुठला झाला. भगवंत झाला. चिंतनाचा विषय बाहेरचा संपला. त्यामुळे अंतर्मुख होतं आणि मग विषय आला. नारायणाचं स्वरूप प्राप्त होतं. विषय तो त्याचा झाला नारायण. केव्हा नारायण होतो माहिती आहे. नावडे जन धन माता पिता. हा मुद्दा त्यातला फार महत्वाचा आहे. नावडे म्हणजे विषयातले दोष दिसायला लागले. नावडे धन जन माता पिता हे सगळ्या 3 ठिकाणी वर्णन केले बघा. म्हणजे हे स्थावर ही जड संपत्ती आहे ती आवडत नाही. ही जे चैतन्यमय असणारे जे आहेत माझ्या नात्यामध्ये जे संबंध आहे ती नाती आवडत नाहीत. नावडे जनधन आणि ज्याच्यामुळं मला त्रास होतो आदिभौतिक जो मला त्रास होतो तो आदिभौतिक त्राससुद्धा मला या जनामुळं होत असतो. जगामुळे सगळी नावडती झाली आणि नावडती झाल्यामुळं मग परत आवडीचा विषय भगवंत राहिला. विषय तो त्याचा झाला नारायण असं जे म्हणतात तर त्यासाठी ती गोष्ट सांगितलेली आहे. त्यामुळे विषयापासून ते चित्त उपरम पावतं. उपरती येते त्याला आणि उपरम अवस्था प्राप्त होते. श्लोकामध्ये सुद्धा तेच सांगितलं आणि इथं सुद्धा चित्त भेटो रिगे आपण पया. ते चित्त उपरम पावतं आणि भेटायला कोणाला जातं तिकडे जातं. स्वामी अखंडानंदांनी एक फार सुंदर दृष्टांत दिलाय बरं काय. सुंदर दृष्टांत आहे बघा. की एकानं पिंजऱ्यामध्ये पक्ष्याला कोंडून ठेवलेला आहे आणि तो पक्षी पिंजऱ्यामध्ये आहे. पिंजऱ्यामध्ये त्याला सगळं खाद्य पुरवलं जातं. पण ते खाद्य खाताना सुद्धा त्याला बाहेर जायची इच्छा होत असते. सारखं बाहेर जावं. कारण बाहेर फिरायची अगोदर सवय असते. पण आता पिंजऱ्यामध्ये अडकून पडलेला असतो. पंख फडफडतो आणि बाहेरील सुखासाठी तो धडपडत असतो. जात असतो. पण एक दिवशी काय होतं दार उघडं होतं आणि तो बाहेर जाऊन येतो. दार सहजच उघडलेलं असतं. खाऊ घालायसाठी दार उघडतात ना तसं दार उघडं राहतं आणि तो बाहेर जाऊन येतो. त्यावेळी त्याला समजतं इतर प्राणी माझ्यावर हल्ला करू शकतात. त्याची भीती त्याला वाटायला लागते. एखादं कुत्रं मांजर किंवा दुसरा मोठा पक्षी माझ्यावर हल्ला करू शकतो. त्याला असुरक्षितता वाटायला लागते. आता अन्न मिळवायसाठी धडपड करावी लागते. अगोदर पिंजऱ्यात असताना मिळत होतं अन्न. धडपड करावी लागत नव्हतं. पिंजऱ्यात सुरक्षितता होती. कुणाचा हल्ला होण्याची शक्यता नव्हती. आता त्याला बाहेर गेल्यानंतर चुकून बाहेर गेला आणि बऱ्याच दिवसापासून त्याला बाहेर जायचं होतं बरं काय. बाहेर गेल्यानंतर त्याला कळलं की बाहेर किती असुरक्षितता आहे. अन्नपाण्याची वानवा आहे. त्यासाठी धडपड करावी लागते. आता त्याला पिंजरात राहायला आवडतं म्हणून तो काय करतो स्वतःहून पिंजऱ्यात येतो. आता दार रोज उघडं असतं पण उघडलेल्या दारातूनच सुद्धा तो बाहेर जातो. दार उघडं असतं पण उघडलेल्या दारातून सुद्धा तो बाहेर येत नाही. बाहेर येत नाही म्हणजे का बाहेरचे दोष त्याला कळलेत म्हणून ते आतच झालं. त्याला उपरम अवस्था म्हणतात. स्वामी अखंडानंदांचं उदाहरण आहे पक्ष्याच्या बाबतीत. पक्षी हा जीवरूपी पक्षी आहे आणि पिंजऱ्यामध्ये तो आहे. आता पिंजरा हा चित्ताचाच आहे. त्यामध्ये आत्मस्वरूपात आहे. ज्यावेळी तो आत्मस्वरूपामध्ये स्वतःला सुरक्षितता जाणवत असते. सगळ्या सुखांची प्राप्ती तिथे झाली याची अनुभूती तिथं त्या ठिकाणी येते. मग तो म्हणतो बाहेर कशाला धडपडायला मारायला जायचा. इतरांचे हल्ले होणार असुरक्षितता आहे. त्यामध्ये भीती आहे भय आहे. अन्न पाण्याची योगक्षमाची जबाबदारी आहे. मग माझा योगक्षमा तो कोण चालवतो. योगक्षम वाहम्यहम. जिथं वाहम्यहम होते ना जिथं माझा वाहम्यहम योगक्षमाचं होतं त्या ठिकाणी ते स्थिर व्हायला लागतं. माझा ईश्वर माझं चालवतो. ईश्वराच्या ठिकाणी ते चित्त एकाग्र व्हायला सुरुवात होते. कारण बाहेर त्याच्या असुरक्षित त्याला जाणीव होते. म्हणून आता म्हणतात तुकोबा सुद्धा म्हणतात ना आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटली या धावा तृष्णेची या. आता मला तृष्णा वगैरे काहीही त्रास देत नाही. आता मी निश्चिंत झालो. का झालो माहिती आहे. त्या पक्षासारखं उदाहरण आहे. पक्षी जसा आत येऊन निश्चिंत झाला आता मला बाहेर जायचं कुठंही नाही.
मला इथंच थांबायचा, मला आत्मस्वरूपाशी एकरूप व्हायचा आहे. मग देव हेच माझ्या सुरक्षेचं मूळ साधन आहे. देव हा माझा सगळ्यात मोठा आधार आहे. म्हणून तो अनन्य साधारण अनन्य शरण त्याला येतो. अनन्य शरणागताची ज्याला आपण म्हणतो, ही अनन्य म्हणजे अन्याचा त्याग केला. अन्य जे होतं त्याचा त्याग केला. न अन्य म्हणजे अनन्य. न अन्य म्हणजे अन्य काय आहे? प्रपंच अन्य आहे, विषय अन्य आहेत, संसाराचं सुख अन्य आहे. त्या अन्याचा त्याग केला आणि म्हणून अनन्य झाला. अनन्य कुणाशी झाला? आत्मस्वरूपाशी अनन्य झाला. आणि एकरूप झाल्यामुळं ते सुख बसल्या ठिकाणी बैसोन निवांत, आणि चित्त जर स्थिर केलं, बैसोन निवांत शुद्ध करी चित्त, तर ह्या सुखांत पार नाही. येऊन अंतरी राहील गोपाळ, सायासाचे फळ बैसली, या तुकोबा बोलून जातात ना. ते त्याचं कारण ते आहे, अशा आत्मस्वरूपामध्ये निवांतता, शांतता आणि कुठल्याही योगक्षेमाची कुठल्याही प्रकारचं भय, कुठल्याही योगक्षेमाची काळजी, चिंता, यातून तो जीव मुक्त होतो. असा निरुद्ध झालेला आपणपया आपल्यालाच आपण भेटायला येतो. असं चित्त भेटो रिगे आपणपया आत्मनिष्ठ बनतो. दुसऱ्या सगळ्या निष्ठा त्याच्या बंद झालेल्या असतात. त्याची प्रपंचाची निष्ठा, विषयांची निष्ठा, नात्या गोत्यांच्या निष्ठा, सगळ्यांचा तो त्याग करतो. तिरस्कार नव्हे बरं का, सोडतो, सुटत जातो, त्याग होतो. आणि त्याग झाले की एक आत्मनिष्ठा, एक ईश्वरनिष्ठा एक फक्त शिल्लक राहते. आत्मनिष्ठाच म्हणजे काय? ईश्वरनिष्ठाच फक्त शिल्लक राहते. आणि त्या निष्ठेशी तो एकरूप होऊन आनंदाचा उपभोग घेतो. वेळ संपलेली आहे, आपल्याला थांबावं लागते. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव